कॅनकिड अंतर्गत 12 वर्षाखालील लहान मुलांना झालेल्या कॅन्सर अंतर्गत मोफत उपचारासाठी सांगलीमधील सायकलपटूंनी देशात पहिला नंबर पटकावला। कॅन्सरग्रस्त बालकांच्या उपचाराच्या मदतीसाठी सायकल फॉर गोल्ड 2026 या माध्यमातून एक पेडल मदतीसाठी हा उपक्रम कॅनकिड या संस्थेमार्फत संपूर्ण देशभरात दरवर्षी राबवण्यात येतो। सदर संस्थेत प्रत्येक किलोमीटर सायकलिंगमागे 50 रुपये काही संस्था, कंपन्या आणि इतर सेवाभावी संस्था देणगी देतात। त्यामधून 12 वर्षांपर्यंतच्या लहान मुलांचा कॅन्सर उपचार हा पूर्णपणे मोफत केला जातो। सदरचा कार्यक्रम हा 4 फेब्रुवारी ते 15 मार्च या दरम्यान 40 दिवसांमध्ये सायकलिंग करून पार पाडायचा असतो। यामध्ये यावर्षी देशभरातून एकूण 1473 सायकलपटूंनी सहभाग नोंदवला असून सांगली जिल्ह्यातील सांगली ॲक्टिव्ह सायकलिंग या ग्रुपमार्फत एकूण 179 सायकलपटूंनी भाग घेतला। सांगली ॲक्टिव्ह सायकलिंग या ग्रुपमार्फत यावर्षी 17,623 किलोमीटर सायकलिंग करून भारत देशामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे। यामध्ये हरिपूरमधील सौ वैशाली तुकाराम माने वय वर्ष 50 यांनी या 40 दिवसांमध्ये दररोज सरासरी 100 ते 150 किलोमीटर प्रमाणे सायकल चालवत एकूण 5,400 किलोमीटर सायकलचा प्रवास अत्यंत प्रामाणिकपणे, चिकाटीने, जिद्दीने पूर्ण करून केला असून त्यांनी संपूर्ण देशात महिलांमध्ये दुसरा क्रमांक तर महाराष्ट्र राज्यात आणि सांगली जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे। याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।